निश्चितच सचिनजी अहिर हे वरळी भागातले विशेष करून मुंबईतले मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मदतीनेच त्या ठिकाणच्या त्या वरळी भागातनं आदित्यजी ठाकरे हे निवडून यायचे. निश्चितच सचिनजी अहिर हे वरळी भागातले विशेष करून मुंबईतले मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मदतीनेच त्या ठिकाणच्या त्या वरळी भागातनं आदित्यजी ठाकरे हे निवडून यायचे. तर त्यांनी असं बोलणं स्वाभाविक आहे. तसं बघितलं तर हा दोन्ही सेनेतला वाद त्या ठिकाणी आहे. परंतु मला असं वाटते सचिनजींनी आपल्या मतदारसंघामध्ये शहराच्या परिसरामध्ये विकासाची कामं होण्याकरिता शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला असावा आणि त्याच पद्धतीनं उभाट्याचे सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी देखील चिंतन करावं की एकामागून एक त्यांचे सहकारी सोडून का बरं जावे. नाही, त्या संदर्भातली जे काही कार्यवाही तिथल्या स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही चालू आहे. आता परीक्षा म्हणजे टीईटीची परीक्षा ही 28 जूनला होणार, परंतु त्याच्या आधीच 3 दिवस आधी भिवंडी परिसरातील पोलिसांना काही माहिती मिळेल की या संदर्भातला पेपर कुणी परराज्यातली व्यक्ती विकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. वेळीच तिथल्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली आणि हे चुकीचं काम करणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी अटक केली. नंतर असं लक्षात आलं की याचे पाळेमुळे देशातल्या इतर राज्यात देखील पसरलेले आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची तातडीनं दखल घेतली. याची सखोल चौकशी करण्याकरता एसआयटीचं देखील गठन करण्यात आलं. पहिले 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. काल पुन्हा 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आता जवळजवळ 10 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. लवकरच हा नेमका घोटाळा कुठून झाला, पेपर लीक करण्याचा प्रयत्न कोणी केला, ह्या संदर्भात सर्व अहवाल समोर येणार आहेत. तर तत्पूर्वी 28 जून रोजी होणारी टीईटी ही शासनाने पारदर्शक पद्धतीने घेण्याकरिता पुढे ढकललेली आहे. नाही, यामध्ये तेच जी कोणची आरोपी आम्हाला या ठिकाणी मिळाले किंवा जे काही धागेदोरे मिळाले याच्याशी संबंधित सर्व व्यक्ती हे परराज्यातील आहेत. आता संपूर्ण चौकशी झाल्यानंतर एसआयटीचा अहवाल आल्यानंतर नेमकं याच्यामध्ये परराज्यातील व्यक्ती कशी गुंतली ही बाब समोर येईल. यामध्ये नेमकं अजून सविस्तर, कारण सदर प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. एका तरुण युवकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामध्ये सखोल चौकशी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे. जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु याच्या मागे अजून काही कुठला कट होता का याची देखील चौकशी त्या ठिकाणी